नमस्कार मित्रांनो, चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स अमरनाथ स्पेशल यात्रेच्या 5व्या भागामध्ये तुमचं सहर्ष स्वागत। मागच्या भागात आपण माता वैष्णोदेवीच्या दरबारात जाऊन त्यांचे अद्भुत दर्शन घेतले आणि आता आपली बस पुढे निघाली आहे पंजाबच्या ऐतिहासिक आणि शूरवीरांच्या भूमीकडे म्हणजेच अमृतसर या शहराकडे। आजच्या या भागात आपण मनाला शांती देणारं जगप्रसिद्ध गोल्डन टेम्पल पाहणार आहोत आणि त्यानंतर थेट वाघा बॉर्डरवर जाऊन अंगावर काटा आणणारा देशभक्तीचा सोहळा अनुभवणार आहोत। हा प्रवास कसा असणार आहे चला सविस्तर पाहूया। जम्मू काश्मीरच्या डोंगरातून खाली उतरून आपली बस जेव्हा पंजाबच्या हद्दीत प्रवेश करते तेव्हा वातावरण अगदी बदलून जाते। लांबचा प्रवास असला तरी चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स 2x2 लक्झरी स्लीपर कोच बस असल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अतिशय सुखाचा होतो। वाटेत सगळ्यांसाठी गरमागरम चहा, फ्रेश नाश्ता आणि शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय कंपनीतर्फे केली जाते। अमृतसरमध्ये पोहोचल्यानंतर प्रवाशांना फ्रेश होण्यासाठी आणि विश्रांतीसाठी स्वच्छ अशा रूम्स दिल्या जातात। रूम दिल्यानंतर आपण पुढील प्रवासासाठी सुरुवात करतो। अमृतसरमध्ये आल्यानंतर आपलं पहिलं थांबणं असतं ते म्हणजे शिखांचं श्रद्धास्थान असलेलं सुवर्ण मंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल। पवित्र अमृत सरोवराच्या मध्यभागी दिमाखात चकाकणारे हे सोन्याचे मंदिर पाहताना डोळ्याचे पारणे फिटते। मंदिरात 24 तास चालणारे पवित्र कीर्तन ऐकून मनाला मिळणारी शांती शब्दाच्या पलीकडे आहे। जात पात धर्म बाजूला सारून इथे चालणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या लंगरमध्ये सर्व प्रवासी प्रसाद घेतात। सुवर्ण मंदिराचा हा परिसर तुम्हाला आयुष्यभराची सकारात्मकता देऊन जातो। सुवर्ण मंदिराचे शांत रूप अनुभवल्यानंतर दुपारी आपली बस थेट रवाना होते भारत पाकिस्तान सीमेवर असणाऱ्या वाघा बॉर्डर कडे। मित्रांनो, इथे पोहोचताच इथले वातावरण पूर्णपणे बदलून जाते। दोन्ही देशाच्या सैनिकांची ती कडक आणि रोहर्षक लोअरिंग ऑफ द फ्लॅग्स परेड पाहताना अंगावर थेट काटा येतो। हजारो भारतीय एकत्र येऊन जेव्हा भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जयघोष करतात तेव्हा तुमची छाती अभिमानाने फुगल्याशिवाय राहत नाही। हा थरारा प्रत्येक भारतीयाने आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवला पाहिजेच। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।